मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये आता बराचसा दुरावा निर्माण झालेला आहे. या दोघांमध्ये साम्य येणे आता शक्य नाही. या दोघांमध्ये साम्य येणं तेवढंच अवघड आहे जेवढं एखादा राजकीय नेता बिना भ्रष्टाचाराचा आणि बिना पक्षांतराचा आढळून येणं तेवढं अवघड आहे. या दोघा मीडियमचं राजकारणासारखंच झालेलं आहे. इंग्लिश मीडियम म्हणजे सत्ताधीश आणि मराठी मीडियम म्हणजे विरोधी पक्ष. या दोघा मीडियममध्ये निर्माण झालेला दुरावा याला कारणीभूत महाराष्ट्राची जनताच आहे. त्याचं कारण म्हणजे इंग्लिश मीडियमकडे वाढता कल. महाराष्ट्रातील जनता जे आहे, जे पालक आहेत, त्यांचा वाढता कल हा इंग्लिश मीडियमकडे जास्त आहे. त्यामुळे मराठी भाषा कुठेतरी कमी पडल्यासारखी वाटत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नेत्यांनी यावर विचार करून काहीतरी निर्णय घेण्याची गरज आहे. मी महाराष्ट्रातील नेते म्हणालो, मी सरकार नाही म्हणालो. त्यामुळे सर्व नेत्यांची ही जबाबदारी. जर आपणच काय केलं नाही तर दुसरे कशाला करतील ना. हे कसं झालं की आपलं घ्या झाकून आणि दुसऱ्याचं पहा वाकून. त्यामुळं आपण आपल्या मराठी भाषेला जपणं हे गरजेचं आहे. आता हा वेगळा प्रश्न की महाराष्ट्रातील सर्व राजकीय नेत्यांपैकी एकाचा तरी मुलगा हा मराठी मीडियमला आहे का, तसा हा प्रश्न वेगळा आहे, पण गरजेचं